गौतम, उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसने देखील निशाणा साधलेला आहे। सरकारने मुंबई अदानीला दान केली आहे, धारावीचा नव्हे अदानीचा विकास सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलाय। पुनर्विकासाच्या नावाखाली सरकारने आम्हाला अदानीच्या दारात उभं केलंय। धारावीत एन्काउंटर स्पेशलिस्ट फिरतात, त्यामुळे धारावीतील नागरिक हे दहशतीत असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड यांनी केलाय। हे मॉडेल जे आहे जे लादलेले आहे आमच्या धारावीकरांवरती, ते धारावीकराचा विकास नाही अध्यक्ष महोदय। दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल, हा अदानींचा विकास आहे का असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे। म्हणजे आमची पूर्ण भविष्य मी त्यांच्या हातात दिले। आम्ही राज्य सरकारला आकर्षित करून प्रकल्प दिला, तुम्ही आम्हाला का अदानींच्या दारात उभं केलं? अदानींना असा अनावश्यक फायदा न देता हा विकास करता आला असता। म्हणजे आज तुमच्याकडे डीआरपी मध्ये 3-3.5 हजार कोटी आहे, 7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुमच्याकडे झाले असतं पैसे 15,000 ते 18,000 जेवढा खर्च आहे, आणि तुम्ही डेव्हलप करू शकला असता। पण दुर्दैवाने तुम्ही एक मुंबई त्याला दान देऊन टाकली।